नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, दिवसेंदिवस निवेदकाची भूमिका बदलत आहे. मग आज आपण पाहणार आहोत भटजी ते अँकर हा प्रवास. मित्रांनो, काळ बदलतोय, हो ना? परिस्थिती देखील बदलते, हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. साधनं देखील आता बदलत जात आहेत, पण संस्कार बदलत नाही, हे आपण लक्षात घ्या. आज आपण लग्न समारंभात आपण माईक, लाईट, कॅमेरा, इव्हेंट्स आणि अँकर पाहतो. पण एक काळ मित्रांनो असा होता की जेव्हा मंडपात केवळ मंत्रांचाच नाद घुमत होता. पूर्वीची भूमिका आणि भटजींचा काळ. पूर्वी विवाह हा पूर्णतः संस्कार प्रधान विधी होता. मंडपात प्रमुख भूमिका असायची ती भटजींची. ते मंत्र म्हणत, विधी आपल्याला समजावून सांगत आणि विवाहाची खरं तर दिशा ठरवत. विवाह विधींचे मूळ ग्रंथ जसे गुह्य सूत्र यामध्ये विवाह हा संस्कार मानला आहे, सोहळा नव्हे. तेव्हा माईक नव्हता, पण आवाजात संस्कार होते. प्रेक्षक नव्हते, पण साक्षीदार म्हणून अग्नी होता. महाराष्ट्रामध्ये विवाहात संतवाणीचा प्रभाव दिसतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी संसाराला भक्तीची दिशा दिली. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी नात्यात देव पाहायला शिकवलं. त्या काळात भटजी मंत्र म्हणत, पण घरातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आपल्याला विवाहाचा अर्थ सांगत ती परंपरा संस्कृती जपत होती. कीर्तनकार अभंगातून संसार धर्म आपल्याला शिकवत होते. मित्रांनो, माईकचा काळ आला आणि परंपरा बदलत गेली. 1970 ते 80 या दशकामध्ये आणि या दशकाच्या नंतर साऊंड सिस्टीम आली. मंत्र माईक वरून घुमू लागली. पाहुण्यांची नावे घेतली जाऊ लागली. पण अजूनही अँकर ही संकल्पना त्या 1970 ते 80च्या नंतरच्या दशकामध्ये नव्हती. कोणी काका, कोणी मामा स्वागत करत असत. गावातला गाव पुढारी, गावातला एखादा शिक्षक किंवा गावातला त्यावेळेचा असणारा मुखिया किंवा त्यामधला असणारा हुशार व्यक्ती त्यावेळेस तो माईकवर बोलत होता. मग विवाह हा अजूनही साधेपणातच त्या काळामध्ये होत होता. आताचा आधुनिक काळ आणि आता नेमकी अँकरची गरज काय? 2000 साल उजाडलं आणि त्यानंतर आपल्या लग्न समारंभाचा इव्हेंट झाला. थीम आली, लाईव्ह एंट्री आली, स्टेज डेकोरेशन आलं, इव्हेंट्स आलं आणि त्याचबरोबर मित्रांनो जन्म झाला असेल तर तो सूत्रसंचालकाचा. हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहिलेलं आहे की पूर्वीची असणारी लग्न आणि आत्ताची असणारी लग्न यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेला. पूर्वीची असणारी साधी पण संस्कृतीची लग्न आता मात्र त्या लग्नांनी इव्हेंटचं स्वरूप घेतलेलं आहे. हे आज आपण सर्वजण या प्रसंगी पाहत असतो की पूर्वी असं म्हटलं जायचं की माणूस जेव्हा पत्रावळीवरती जेवत होता तेव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा, हो ना? पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुटुंबासह अंगणातल्या वेली देखील फुलून जायच्या. काळ बदलला आणि आता माणूस मातीच्या भांड्यात जेवण करू लागला. सोबतच आता नात्यांना मातीसारखं जपू लागला. काळ बदलला मित्रांनो आणि माणसानं पितळेची भांडी वापरायला सुरुवात केली. तो दर 6 महिन्यांनी त्या नात्यांना कलही करू लागला. मित्रांनो, आता काळ बदललाय. माणसाला काचेची भांडी आवडू लागली. एखादा छोटासा धक्का किंवा उरखडा सुद्धा नात्यांना सहन होईना. काळ बदललाय मित्रांनो. जेवणाची ताटं देखील आता प्लॅस्टिकची किंवा थर्मोकॉलची झाली. सगळे जणू त्याच्यासारखे यूज आणि थ्रो करू लागले. मग मित्रांनो, मला सांगायचं होतं की आजचा निवेदक काय करतो. तर इव्हेंटचं स्वरूप आलं आणि आज निवेदकाला विविध कार्यक्रमामध्ये निवेदकाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी होऊ लागली. मग निवेदक कार्यक्रमातलं वातावरण जिवंत ठेवण्याचं काम. निवेदक पाहुण्यांचं शाब्दिक मान सन्मान आदरार्थी तो दोन्ही परिवाराच्या जपण्याचं काम करतो. वेळेचं नियोजन करतो, कार्यक्रमाची प्रतिष्ठा राखतो, कार्यक्रमाला उंची देण्याचं काम करतो. मग निवेदक हा फक्त माईकवर बोलणारा असतो का? तर तो नसतो. तर तो संस्कारांचा वाहक असतो. हे सूत्रसंचालकांनी लक्षात ठेवावं. जर शब्द हलके असतील तर कार्यक्रम देखील हलका होतो आणि त्याचे निवेदनातले शब्द जर सुसंस्कृत असतील तर कार्यक्रम देखील उंचावत असतो. भटजी मंत्र सांगत असत, आज निवेदक अर्थ सांगतो. म्हणूनच मित्रांनो, भटजी ते अँकर हा प्रवास फक्त माईकचा बदल नाही,
तर तो आहे मित्रांनो आपल्या परंपरेचा विस्तार. आज आपण माईक हातात घेतो, पण लक्षात ठेवा हा माईक संस्कारांचा आहे, हा माईक विचारांचा आहे, हा माईक आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या रीतिरिवाजाचा आहे. शब्दांचा आवाज मोठा असू शकतो, पण त्या मागची भावना पवित्र असली पाहिजे बरं का. मंगलमय भवतु.